स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाचे आयोजन वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राजूभैया नवघरे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जनसेवा सप्ताहानिमित्तचे आयोजन करण्यात आले होते। या आयोजनामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले। तर मयूर मंगल कार्यालय येथे महारक्तदान शिबिराला कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर व आमदार राजू नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या महारक्तदान शिबिराला महिला, युवक, युवती, नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरात तब्बल 723 रक्तदात्यांनी रक्तदान केले। तर सप्ताहातील 2 रक्तदान शिबिरामध्ये एकूण 1077 रक्तदात्यांनी सामाजिक संदेश दिला। 28 जुलै 2026 रोजी मयूर मंगल कार्यालय या ठिकाणी आमचे नेते माननीय राजूभैया नवघरे आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता। याच अनुषंगाने माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार बांधवांनी 6-7 दिवसापासून बरेच काही वार्तामध्ये त्या कार्यक्रमाचे धुरा सांभाळला। त्या अनुषंगाने मी एक संकल्प विचार आला माझ्या, मी पण म्हणतो बाबा जयंतीनिमित्त काहीतरी करावं, म्हणून मी पत्रकार बांधवांसाठी एक छोटीशी भेट व गिफ्ट म्हणून एक कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना बॅग वाटप हे कार्यक्रम ठेवला। त्या कार्यक्रमामध्ये आमचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सर्व उपस्थित होते। दिनांक 22 तारखेला सुरू झालेला आमचा जनसेवा सप्ताह अजितदादांच्या जयंतीनिमित्त आम्ही आयोजित केलेला होता। ग्रामीण भागात आणि शहरी भागातून त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला। जे काय आम्ही कार्यक्रम या 7 दिवसात राबवले ते सर्व हे लोकहिताचे, जनहिताचे, समाजाभिमुख असे कार्यक्रम होते। मग त्याच्यात विद्यार्थी, युवक, माता भगिनी या सर्वांसाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते। शहरातील प्रत्येक वार्डात आम्ही 50-50 झाडांचं वृक्षारोपण आम्ही आमदार साहेबांच्या उपस्थितीत केलं। त्याचबरोबर 2 मोठे महाआरोग्य शिबिर घेतले, ज्याच्यामध्ये परभणी रोडच्या ती बाजूचा म्हणजे जिथं जुनं वसमत आहे तर त्या ठिकाणी जवळपास 650 रुग्णांना त्या दिवशी आरोग्य तपासणी करता आली। आणि तसंच एक मोठं आरोग्य शिबिर आम्ही परभणी रोडच्या उजव्या बाजूला म्हणजे जो अर्बन एरिया आहे, नवीन वसाहती आहेत, त्यांच्याकरता आम्ही ते आरोग्य शिबिर घेतलं। त्याच्यातही 954 लोकांनी स्वतःचं आपलं आरोग्य तपासून घेतलं। त्याचबरोबर आषाढी एकादशीनिमित्त आम्ही एक मोठा अभंगवाणी हा कार्यक्रम घेतला होता। सांस्कृतिक मध्ये राष्ट्रवादी कमी नाही हे थोडक्यात मला तुम्हाला सांगायचंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त भौगोलिक विकास करत नाही तर आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विकासाचा हे विडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसमतनं उचललेला आहे। त्यालाही प्रचंड असा प्रतिसाद भाविक भक्तांचा, रसिकांचा आम्हाला मिळाला। त्याच्यानंतर आम्ही आज ग्रामीण भागासाठी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। जवळपास 723 रक्तदात्यांनी आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवला। त्याच्यानंतर जो पूर्ण वसमत विधानसभा मतदारसंघातील महिलांचा सन्मान होता त्याच्यामध्ये युवती आणि ज्येष्ठ श्रेष्ठ महिला भगिनी यांचा आम्ही जवळपास 250 महिलांना सन्मान चिन्ह आणि मानधन देऊन त्यांचा आम्ही सन्मान केला। ज्या महिलांना कधी स्टेज मिळत नाही, ज्या सतत राबतात, कष्टकरी असतात, पण त्यांचा कुठे ना कुठे तरी सन्मान व्हावा त्याच्या मागचा निर्मळ आणि स्पष्ट आमचा हेतू होता। त्यालाही उदंड प्रतिसाद माता भगिनींनी दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत। आणि या वेगवेगळ्या उपक्रमातून आम्ही हा जनसेवा सप्ताह आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि सहकार्याने साजरा केलाय। आणि याला संपूर्ण जे काय मार्गदर्शन होतं किंवा ज्यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम होता तसे आमचे कार्यसम्राट आमदार राजूभैयांचं आम्हाला सगळं मार्गदर्शन आहे, त्यांचं प्रोत्साहन आहे आणि त्यांचा उत्साह आहे, त्याच्या धर्तीवर आम्ही सगळेजण त्यांच्या सहकार्याने सगळे यशस्वी करू शकलो।
याबद्दल आपल्या पत्रकार बांधवांचे आभार मानायला पाहिजे तितके कमीच आहेत, पण तरी आपल्या सर्वांचे मनपूर्वक एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे आज आमच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे स्वागत करतो. निश्चितच आपण दिनांक 22 जुलैपासून स्वर्गीय अजितदादा पवार साहेब ज्यांच्या जडणघडणीने आज महाराष्ट्र हा उभा महाराष्ट्र घडला होता, पण त्यांच्या आकस्मिक जाण्याने सगळे इथं राष्ट्रवादी परिवार असू द्या किंवा महाराष्ट्रात सगळी जनता असू द्या ही पोरकी झाली होती. परंतु आजही आपण पाहतो दादाला जाऊन जवळपास 6 महिने झाले, परंतु दादाला कुणीही विसरायला तयार नाही. अशा आमच्या सर्वांचे आधारवड असणारे स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांची जयंती जनसेवा सप्ताह या निमित्तानं आपण साजरी करतोय. वसमतचे लोकप्रिय लाडके आमदार राजूभाई नवघरे यांनी मागील 8 दिवसापासून पूर्ण मतदारसंघामध्ये नियोजनबद्ध असा कार्यक्रम करून प्रत्येक गल्लीपासून ते शहरापर्यंत असं या सप्ताहाचं नियोजन केलं. या सप्ताहामध्ये वृक्ष लागवड असेल, दादाची जयंती जे की ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद शाळा असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दादाची प्रतिमा देऊन मोठ्या उत्साहानं तिथल्या गावकऱ्यांना आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उत्साहात साजरी केली. त्याचसोबत प्रत्येक गावागावात आज आपण पाहतो असं एकही गाव 216 गावं ज्या मतदारसंघामध्ये आहेत त्या 216 गावामध्ये प्रत्येक ठिकाणी वृक्ष लागवड झालेली आहे. विद्यार्थ्याला शालेय साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे. तसेच वसमत शहरामध्ये पूर्ण वार्ड वाईज स्वच्छतेची मोहीम घेतल्या नगरपालिकेतील आपल्या सर्व नगरसेवकांना, सोबतच महायुतीतल्या सर्व नगरसेवकांना आपल्याला सहभाग करून स्वच्छता मोहीम सुद्धा मोठ्या उत्साहात राबवली. आपण पाहतोय हे कार्यक्रम दादा सकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत न थांबता न थकता स्वतः प्रत्येक ठिकाणी काम करायचे. त्याच पद्धतीनं आपल्या येथील सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांचे सर्व सहकारी आज 22 जुलै पासून सातत्यानं कुठल्या माध्यमातून दादाला प्रत्येक ठिकाणी कसं दिसतं ठेवावं या पद्धतीने सर्व उपक्रम राबवत आहेत. आपण पाहतो मागील 24 जुलै रोजी वर्धमान मंगल कार्यालय येथे शहरी भागातील आपला रक्तदान शिबिर तिथं घेण्यात आलं होतं. तसंच त्याच धर्तीवर शहर आणि ग्रामीण एका ठिकाणी होणार नाही म्हणून आज 28 जुलै रोजी मयूर मंगल कार्यालय इथे सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. ह्या दोन्ही ठिकाणचं रक्तदान शिबिर आणि रक्तदात्यांना जवळपास 1077 रक्तदात्यांनी आपल्याला रक्तदान करून दादाची जयंती स्वतः दान करून प्रत्येक कार्यकर्त्यांना इथं साजरी केलेली आहे. निश्चितच या रक्ताचा प्रत्येक थेंब कोणातरी रोगी किंवा रुग्णांना निश्चितच कामी येईल आणि त्या प्रत्येक ठिकाणी दादा जातील अशी अपेक्षा आपण या रक्तदान शिबिरातून ठेवतो. आणि आपण सर्व हा कार्यक्रम करते वेळेस कुणी एकटा न करता राजूभाईसोबत असणारे राजूभाई सगळे सहकार्य, पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तळागाळातील प्रत्येक महिला असेल, वृद्ध असेल, पुरुष असेल, शेतकरी असेल किंवा इथं कष्ट करणारा कुठलाही एखादा घटक असेल आणि शालेय विद्यार्थी असतील, सर्वांनी मिळून हा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला. निश्चितच भविष्यात दादा जर वरून पाहत असतील तर निश्चितच आम्हा सर्वांचे मनापासून दादांनी आभार मानित असावा असा मी व्यक्त करतो. आणि सर्वांना या आजच्या हा कार्यक्रम तुम्ही केलेल्या मदतीबद्दल आणि दादाच्या जयंतीबद्दल पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आजचा हा कार्यक्रम इथे संपला असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.